चला, फिजिक्समधला हा एक नवीन कन्सेप्ट घेऊन आलो तुमच्यासाठी, फॉर्मेशन ऑफ एनर्जी बँड इन सॉलिड. आणि त्याच्यामध्ये सॉलिडमध्ये आपण काय बघणार आहे, कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर हे तिन्ही बघणार आहेत. आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने कंडक्टर काम करतं, इन्सुलेटर काम करतं आणि सेमीकंडक्टर काम करतं याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. तर बघा, फॉर्मेशन ऑफ एनर्जी बँड इन सॉलिड. तर सगळ्यात पहिले तुम्हाला बेसिक तुम्हाला हे माहीत पाहिजे, हे काय आहे, एक ॲटम आहे. ओके, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, इट कन्सिस्ट ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन, दॅट इज न्यूक्लियाय, कॉन्सन्ट्रेट ॲट द सेंटर अँड इलेक्ट्रॉन आर रिव्हॉल्व अराउंड इट. ओके, तर हे तुम्हाला माहिती आहे की ही केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन असे पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतात. तर या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, याच्यामध्ये 8 असतात. ओके, तिसऱ्यामध्ये 18 असतात, हे माहीत असेल तुम्हाला. ओके, तर हे काय असतं, पहिल्या ऑर्बिटमधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, पहिल्या ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन आहेत याची एक एनर्जी लेवल आहे, बरोबर आहे, याची पर्टिक्युलर एनर्जी लेवल आहे. तर मग एखाद्या, समजा हे मेटल आहे, समजा हे मेटल आहे आणि या मेटलमध्ये करोडो अरबो खरबो असे काय आहेत, ॲटम आहेत. आणि या प्रत्येक ॲटमच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये अरबो खरबो इलेक्ट्रॉन होतील. मग या सगळ्या इलेक्ट्रॉनची एक एनर्जी लेवल बनेल. ओके, एक क्लस्टर किंवा एक एनर्जी लेवल असेल, त्याला आपण समजा E1 नाव दिलं. ओके, त्याला काय दिलं, E1 नाव दिलं. तसंच दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जे की 8 इलेक्ट्रॉन असू शकतात जास्तीत जास्त, ते ऑक्टेट म्हणतो आपण त्याला कंप्लीट करण्यासाठी, आणि याला डुप्लेट म्हणतो, डुप्लेट, हे माहिती आहे आपल्याला. ओके, केमिस्ट्रीमध्ये आपण केमिकल बॉन्डिंगमध्ये शिकलो. तर या सेकंड ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनची सुद्धा एक एनर्जी लेवल असेल, एक क्लस्टर ते तयार करतील. तर हे हजारो करोडो अरबो खरबो हे जे ॲटम आहेत त्याचे तेवढेच इलेक्ट्रॉन किंवा त्याहीपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन एक एनर्जी लेवल तयार करतील आणि त्याला आपण समजा E2 नाव देऊ. तसेच E1 E2 असे एनर्जी लेवल्स आहेत. ह्या काय आहेत, एनर्जी लेवल्स आहेत. आणि त्यापासून एनर्जी बँड तयार होते. त्यापासून काय तयार होते, एनर्जी बँड तयार होते. असे एनर्जी बँड एखाद्या ॲटममध्ये किंवा एखाद्या सॉलिडमध्ये, प्रत्येक सॉलिडमध्ये असते. तर याच्यावरून त्याची कंडक्टिव्हिटी, सेमीकंडक्टिव्हिटी आणि इन्सुलेटिव्हिटी, ओके, तर ती आपण बघणार आहोत. तर हे एनर्जी लेवल्स. तर याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की आउटर ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत त्याला आपण फ्री इलेक्ट्रॉन म्हणतो. काय म्हणतो, फ्री इलेक्ट्रॉन, किंवा त्यालाच आपण मोबाईल इलेक्ट्रॉनसुद्धा म्हणतो, किंवा त्यालाच आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉनसुद्धा म्हणतो. ओके, तर हे इलेक्ट्रॉन कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात, हे इलेक्ट्रॉन रिस्पॉन्सिबल असतात करंट फ्लो करण्यासाठी. आणि एखाद्या मटेरियलमधून करंट फ्लो होतो का नाही याच्यावरून त्या मटेरियलचे 3 प्रकार पडतात. ओके, तर ते आपण बघणार आहेत. तर पहिले आपण काय बघू, व्हॅलन्स बँड म्हणजे काय. ओके, तर जे आउटर ऑर्बिटमध्ये, लास्ट ऑर्बिटमध्ये जे काही फ्री इलेक्ट्रॉन असतात त्यालाच आपण काय म्हणतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. आणि या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवलमुळं जो बँड तयार होईल त्याला आपण व्हॅलन्स बँड म्हणतो. ओके, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवलमुळं जो बँड तयार होईल त्याला आपण व्हॅलन्स बँड म्हणतो. आणि ते जर कंडक्टिंग स्टेजला गेले तर या कंडक्टिंग इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवलमुळं जो बँड तयार होईल त्याला कंडक्टिंग बँड म्हणतो. ओके, आणि त्याच्यामध्ये असतो फॉरबिडन गॅप. त्याच्यामध्ये काय असतोय, फॉरबिडन गॅप. याच्यावरून त्याचे कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर असे प्रकार पडतात. तर बघा, कंडक्टरमध्ये काय रे, ज्याच्यामधून करंट फ्लो होतो त्याला कंडक्टर म्हणतात. ओके, समजा हा कंडक्टर आहे म्हणजे काय, याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल तर याला कंडक्टर म्हणायचं. सेमीकंडक्टर म्हणजे काय, जे कंडक्टरचं सुद्धा काम करेल आणि इन्सुलेटरचं सुद्धा काम करेल त्याला काय म्हणतो आपण, सेमीकंडक्टर म्हणतो. आणि तिसरा आहे इन्सुलेटर, ज्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लोच होणार नाही. आता ह्या प्लास्टिक पेनामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल का, नाही होणार. का, कारण याच्या आउटर ऑर्बिटमध्ये फ्री इलेक्ट्रॉन नाहीत. ओके, तर त्याबद्दल आपण बघू. चला, कंपॅरिझन बघू, कंडक्टर, सेमीकंडक्टर अँड इन्सुलेटर. ओके,
कंडक्टर, सेमीकंडक्टर अँड इन्सुलेटर. पहिला पॉईंट आपण बघू. तर अ मटेरियल दॅट कंडक्ट इलेक्ट्रिक करंट. तर आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, हे मटेरियल काय करतात, इलेक्ट्रिक करंट फ्लो करतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कंडक्टर असं म्हणतो. मराठीमध्ये वाहक काय म्हणतो आपण, वाहक. जे मराठी मीडियमची मुलं आहेत त्यांनी ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सेमीकंडक्टर, अर्धवाहक. सेमीकंडक्टर म्हणजे काय, अर्धवाहक. म्हणजे काय, तर हे कंडक्टर आणि इन्सुलेटर दोन्हीचं सुद्धा काम करतात. बघा, कंडक्टिव्हिटी इन ओके, इथं कंडक्टिव्हिटी इन सेमीकंडक्टर इज लेस दॅन कंडक्टर अँड मोर दॅन इन्सुलेटर. तर याच्यामध्ये कंडक्टरच्या तुलनेमध्ये कमी कंडक्टिव्हिटी असते, पण इन्सुलेटरच्या तुलनेमध्ये जास्त कंडक्टिव्हिटी असते. याला आपण काय म्हणतो, सेमीकंडक्टर असं म्हणतो. त्याच्यानंतर तिसरं आहे इन्सुलेटर, दुर्वाहक. दुर्वाहक म्हणजे ज्यामधून करंट फ्लो होत नाही. तर इन्सुलेटर डज नॉट कंडक्ट इलेक्ट्रिक करंट थ्रू इट. इन्सुलेटरमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो का, हां, बिलकुल होत नाही. तर याला आपण काय म्हणतो, इन्सुलेटर म्हणतो, दुर्वाहक म्हणतो. तर बघा, याच्यामध्ये काय असतं, इट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय, आउटर ऑर्बिटमध्ये जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण फ्री इलेक्ट्रॉन म्हणतो. तर हे कंडक्टरमध्ये खूप असतात, बखळ असतात. सेमीकंडक्टरमध्ये फ्यू असतात, कमी असतात. आणि इन्सुलेटरमध्ये ते नसतात, ते नसतात. ओके. त्याच्यानंतर कंडक्टरमध्ये बघा, आता व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड तुम्हाला मी सांगितलं. तर याच्यामधून बघा, व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड आर ओव्हरलॅप टू इच अदर. याच्यामध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड कसे आहेत, ओव्हरलॅप टू इच अदर आहेत, एकावर एक आहेत. ओके, देर इज नो फॉरबिडन गॅप बिटवीन देम. ओके, दोघांमध्ये फॉरबिडन गॅप आहे का, नाही. तर याला आपण काय म्हणतो, कंडक्टर म्हणतो. देर इज नो फॉरबिडन गॅप. कंडक्टर व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड दे आर ओव्हरलॅप टू इच अदर. ओके. तर आता सेमीकंडक्टरमध्ये बघा, फॉरबिडन गॅप, ओके, फॉरबिडन एनर्जी गॅप आर अवेलेबल. ओके. तर हे किती असतो, 3 EV. तर काही पुस्तकामध्ये 1 EV सुद्धा दिले, पण स्टँडर्ड 3 EV आहे, 3 इलेक्ट्रॉन होल्ड. ओके. सो वेन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड आर सेपरेटेड बाय एनर्जी गॅप, दॅट इज नोन ॲज फॉरबिडन गॅप. हा फॉरबिडन गॅप 3 EV पर्यंत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सेमीकंडक्टर म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, सेमीकंडक्टर म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्सुलेटर. इन्सुलेटरमध्ये फॉरबिडन गॅप हा मोर दॅन 3 EV असतो. ओके, किती असतो, मोर दॅन 3 EV असतो. तर व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमधला एनर्जी गॅप हा मोर दॅन 3 EV असेल तर त्या टाईपच्या मटेरियलला आपण इन्सुलेटर म्हणतो. आता एक्झाम्पल पण बघू, 5व्या नंबर एक्झाम्पल. तर कॉपर, ॲल्युमिनियम इज द गुड एक्झाम्पल ऑफ कंडक्टर. तसं सिल्वर, गोल्डसुद्धा आहे, गोल्ड सिल्वर, पण सोनं चांदी आपण वापरत नाही कारण ते महाग आहे. सेमीकंडक्टर, सिलिकॉन, जर्मेनियम. ओके, सिलिकॉन, जर्मेनियम. त्याच्यानंतर इन्सुलेटरमध्ये काय असेल, प्लास्टिक, ग्राफाईट एक्सेट्रा. तर हे मटेरियल कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटरमध्ये सॉलिड मटेरियल कसं डिवाईड होतं हे तुम्हाला कळलं असेल. ओके, तर इथं आपण थांबू. सो राईट डाऊन.